नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आज आम्ही एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या IAS अधिकाऱ्याचा खडतर प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत। या अधिकाऱ्याचं नाव जय गणेश असं असून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक कठोर परिश्रम करून UPSC उत्तीर्ण केली, परंतु त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता। एकेकाळी जय गणेश महिन्याला 2,500 रुपयांवरती काम करून कुटुंबाला हातभार लावायचे। ते तमिळनाडूतील वेल्लोर या भागातील विन्नमंगलम येथील रहिवासी आहेत। जय गणेश यांचं आयुष्य सुरुवातीपासूनच अडचणींनी भरलेलं होतं। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचे वडील एका कारखान्यामध्ये कमी पगारावरती काम करायचे। घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे लवकरच शिक्षण पूर्ण करून कोणती तरी नोकरी करावी असं जय गणेश यांना सतत वाटायचं। गावातील शाळेतून 8वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। पॉलिटेक्निकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती। त्यानंतर जय गणेश यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन थंती पेरियार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यामध्ये प्रवेश घेतला। दरम्यान त्यांनी शहरातील सत्यम चित्रपटगृहामध्ये 2,500 रुपये महिना या पगारावरती नोकरी देखील करायला सुरुवात केली। त्यानंतर आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी जय गणेश यांनी UPSCची परीक्षा उत्तीर्ण करून IAS अधिकारी व्हायचं ठरवलं। त्यावेळी त्यांनी चित्रपटगृहाची नोकरी सोडली आणि परीक्षेची तयारी सुरू केली। मात्र UPSCची तयारी सुरू करत असतानाही त्यांना घरची आर्थिक परिस्थिती स्वस्थ बसू देत नव्हती। त्यावेळी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी चेन्नईतील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम केलं। या नोकरीतही त्यांचा पगार कमी होता, परंतु हे काम करताना त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळाला। काही काळानंतर जय गणेश यांनी वेटरची नोकरी सोडली आणि त्यांनी स्वतःला संपूर्ण वेळ IASच्या तयारीसाठी वाहून घेतलं। UPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी बनणं हे त्यांचं एकमेव ध्येय होतं। त्यानंतर जय गणेश UPSCच्या तयारीसाठी खूप मेहनत घेऊ लागले। पहिल्याच प्रयत्नामध्ये ते अपयशी ठरले। त्यानंतर त्यांनी सलग 6 वर्ष UPSC परीक्षेमध्ये त्यांना नामुष्की सहन करावी लागली। मात्र एवढी वर्ष अपयशाचा सामना करूनही त्यांनी हार मानली नाही। या काळातही विविध नोकऱ्या करीत त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला। अखेर 2008 मध्ये जय गणेश यांनी UPSC परीक्षेतील सर्व आव्हानांवरती मात केली आणि 156वा क्रमांक मिळवून जिद्दीच्या जोरावरती माणूस यशस्वी आपल्याकडे खेचून आणू शकतो हे जगाला दाखवून दिलं। तर मग मित्रांनो, जर तुम्हीही UPSC MPSC करण्याच्या तयारीमध्ये असाल तर ही सक्सेस स्टोरी तुम्हाला नक्कीच मदत करेल। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।